श्री विठ्ठल मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी उठलो लवकर आणि काढलं मी शेण. त्यानंतर मग गोरं वगैरे सोडलं आणि गायची धार काढून घेतली. इकडे येऊन पाहतो तर काय, राणीला बसलो होतं गाडीवर आणि तिला उतरताच येत नव्हतं. त्यानंतर मग मी केली आंघोळ वगैरे केली आणि बसलो गाडीवर गावात जायसाठी, कारण की मला दर्शन पण घ्यायचं होतं आणि आपल्या मोबाईलला चार्जिंग पण नव्हती, कारण की रात्री लाईट आलेली नव्हती. मग मी आलो गावात आल्यानंतर आलो शरद भाऊच्या दुकानावर. शरद भाऊ आणि रवी सर पण होते. रवी सर म्हणत होते मला पण ब्लॉग चालू करायचे. म्हणलं चालू करा, काहीच हरकत नाही. पुन्हा आलो मग मी वावरात, कारण की आम्हाला हाणाच होता फवारा. मग कॅन्डी वगैरे आणि औषध वगैरे घेतली. मग बांधलं मी तोंडाला, मग टाकलं औषध. कोराजेन पहिलं औषध टाकलं, मग त्यानंतर टाकलं बायोविटा नावाचं औषध. त्यानंतर मग IPLचं बेस्टो औषध टाकलं. त्यानंतर मग केला फवारा चालू. हा भोंगा फवारा आहे, पहिल्या किकमध्ये कधीच चालू होत नाही, त्याला 2-3 वेळेस चालू करणं लागतं. त्यानंतर बांधून घेतला फवारा हाणाला. मग त्यांनी तोंडाला वगैरे बांधून घेतलं, कारण की आपल्या याच्यात प्रोफेक्स असल्यामुळं तोंडाची आग होती. झाला ना भाऊ मग आमचा पावसाच्या आधी फवारा हाणाचा. मग औषधाचे डबे आणि रिकाम्या कॅन्डी चाललो घेऊन मी आता घरी आल्यावर मग मी हातपाय वगैरे धुवून फ्रेश वगैरे झालो. इकडं राणीचा चालला होता आराम. मग आला आमच्या इंजिनियर साहेबाचा फोन. इंजिनियर साहेब म्हणे मला जायचं आहे पुण्याला, तर मला घनसावंगीला नेऊन सोड. मग आलो आम्ही घनसावंगीला. इथं पंपावर पेट्रोल टाकायला थांबलो. इथं रवी सर पण आले होते, इथं झाली त्यांची भेट. त्याच्यानंतर आलो आम्ही बसस्टँडला. इथे जालन्यात जेवढं बसस्टँड नाही तेवढं बसस्टँड आता आपल्या घनसंगीत झालं आहे. त्याच्यानंतर मग आपल्या इंजिनियर साहेबाला लागली गाडी. मग गाडीमध्ये आज थोडी गर्दीच होती. मग इंजिनियर साहेब बसले आपले आता गाडीत. इंजिनियर साहेबाला म्हणलं मी आता तुम्ही झाले फेमस, आणि त्याला केला श्री विठ्ठल. मग बसलो गाडीवर आणि मग मी निघालो सरबगावनला, कारण की आता ते गेले पुण्याला, आपण जाऊ आता सरबगावनला. त्यानंतर आलो आवलगाव फाट्यावर, तर इथं होता बंटीला दिली मग लिफ्ट. एवढा व्हिडिओ पाहिला, आता मग फॉलो पण करून जा आणि उद्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू. तोपर्यंत श्री विठ्ठल.